विटा शहरात प्रथमच माफक दरात दर्जेदार व मोफत घरपोच किराणा माल व गृहोपयोगी वस्तू देणारा एकमेव बाजार म्हणजे स्वाभिमानी बाजार। मग त्वरा करा, आजच खरेदीला बाहेर पडा। खरेदीवरती मिळवा 5% डिस्काउंट। या ठिकाणी कॅशलेस सुविधाही उपलब्ध। विट्यातील एकमेव होलसेल बाजार म्हणजे स्वाभिमानी बाजार। सर्व किराणा माल व गृहोपयोगी वस्तू मिळणार आता एकाच छताखाली। स्वर्गीय वसंतराव दादा पाटील यांच्यामुळेच जिल्ह्याच्या विकासाला खरं तर सुरुवात झाली। यंत्रमाग व्यवसाय, शेती, गलाई व्यवसाय भाजपमुळेच अडचणीत आले आहेत, असे मत खानापूर तालुक्याच्या प्रचारार्थ बैठकीत बोलताना ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी व्यक्त केले। खानापूर तालुक्यामध्ये या गावामध्ये वसंतराव दादांनी संपतराव नानांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये केलेले कामांची लोकांनी त्या ठिकाणी आठवण करून दिली। विशेषतः शेतीच्या पाण्याच्या संदर्भामध्ये एका खोऱ्यातून पाणी उचलून दुसऱ्या खोऱ्यामध्ये टाकण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन ताकारी योजनेची सुरुवात दादांनी केली आणि त्यामुळेच म्हैसाळ टेंबू ह्या योजना सुरू होऊ शकल्या। सांगलीचा कारखाना अडचणीत आलेला होता। विशाल पाटलांनी आपल्या बुद्धी कौशल्यानं आणि धडाडीनं तो कारखाना कर्जातून बाहेर काढून त्या कारखान्याचं भाडे तत्वावर देऊन जवळजवळ 60 कोटीचं बँकेचं देणं भागवलं, सभासदांचे आणि शेतकऱ्यांचे देणं भागवून आता अत्यंत चांगल्या पद्धतीनं कारखाना चालवला आहे। याची शेतकऱ्यांच्यातून लोकांना जाणीव, लोकांनी आम्हाला सांगितले की बाबा विशाल पाटील चांगलं काम करते। अशा पद्धतीनं काम करणारा तरुण तडफदार उमेदवार या मतदारसंघामध्ये लाभलेला आहे आणि त्यामुळे विशाल पाटलांना चांगला प्रतिसाद मिळतो। त्याचबरोबरीनं या तालुक्याचं अर्थकारण ज्यावर अवलंबून आहे तो यंत्रमागाचा व्यवसाय, गलाई व्यवसाय आणि शेतीचा व्यवसाय, ह्या तिन्ही व्यवसाय या केंद्र शासनाच्या धोरणामुळे अडचणीत आलेले आहे आणि त्या अडचणीत आल्यामुळं लोकांच्यामध्ये या सरकारविषयी तीव्र नाराजी आहे आणि ती नाराजी निश्चितपणानं मतदानात दिसून येईल। मुळीक म्हणाले की विशाल पाटील यांनी आर्थिक अडचणीत असलेला वसंतदादा शेतकरी सहकारी कारखाना भाडेतत्वावर ठेवून चांगला निर्णय घेतला आहे। सध्या विशाल पाटील हे युवक नेतृत्व खासदार म्हणून लोकांनी लोकसभेत पाठवावे। खानापूर तालुक्याच्या जडणघडणीत कैलासवासी संपतराव नाना माने, कैलासवासी वसंतदादा पाटील यांचे मोठे योगदान आहे। या बाबींसाठी कुचकामी सरकारला डावलून विशाल पाटील यांना सर्वांनी साथ द्यावी, कारण सध्या भाजपाविषयी तीव्र नाराजी आहे। यावेळी विशाल पाटील यांच्या प्रचारामध्ये ज्येष्ठ नेते रामराव पाटील, रवींद्र देशमुख, राजेंद्र माने, सुशांत देवकर, विराज माने, किसन जानकर, संभाजी जाधव, भानुदास सूर्यवंशी, विनय भंडारे आदींसह कार्यकर्ते प्रचारात सक्रिय होते। पुरोगामी आघाडीचे उमेदवार विशाल प्रकाश बापू पाटील यांच्या प्रचारासाठी आम्ही सर्वजण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना सर्व पक्षांच्या नेत्या समवेत खानापूर तालुक्यामध्ये विविध गावामध्ये आम्ही भेटी दिल्या। मी स्वतःसुद्धा विशाल प्रकाश बापू पाटील यांचं काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे। स्वर्गीय वसंतदादांचं जिल्ह्यातलं योगदान आपल्याला चांगलं माहिती आहे। कैलासवासी संपतराव नाना मानेंच्या माध्यमातून खानापूर तालुक्याचा आणि त्यांचा फार जवळचा संबंध आलेला होता। त्यांचं योगदान आपल्याला विसरता येणार नाही। विशाल पाटलांचं धडाडीचं नेतृत्व आहे हे सांगली जिल्ह्याने गेल्या कित्येक वर्षामध्ये अनुभवलेलं आहे। त्यांचं काम अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे। त्यांच्याबरोबर राहण्याचा मी निर्णय घेतला आणि गेल्या 5 वर्षामध्ये भाजपकडून शेतकऱ्यांना विशेषतः कुठल्याही क्षेत्रामध्ये न्याय मिळालेला नाही, सर्वसामान्य व्यापाऱ्यांना कुठल्याही क्षेत्रामध्ये न्याय मिळालेला नाही। त्याच्यामुळे लोक त्यांच्या विचाराबरोबर नाहीत। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ह्या पक्षानं गेल्या अनेक वर्षामध्ये चांगले नेतृत्व ह्या परिसराला दिलेलं आहे आणि कामं मार्गी लावलेले आहेत। त्यामुळे त्या विचाराची जी लोक आहेत ते आमच्याबरोबर आहेत आणि चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला मिळतोय। सत्यजित सकट, 7 स्टार न्यूज, विटा।